डेटाटेक लॅब्स एक स्मॉल IT फर्म आहे जी बावधनमध्ये आहे. त्याच्यावरती आत्ता 2 दिवसापूर्वी आपण FIR रजिस्टर केलेली आहे अजितदादा आणि पिंपरी चिंचवड CP यांच्या मदतीने. गेले बरेच दिवस इथले एम्प्लॉईज कंप्लेंट करत होते आणि ते पोलीस स्टेशनला जाऊन व्हिजिट पण करत होते, पण तरीही काही केलं यांची FIR रजिस्टर होत नव्हती. आम्ही पण जाऊन त्यांना भेटलो, पोलीस स्टेशनमध्ये सगळे इन्फॉर्मेशन दिली, सगळी माहिती दिली. फायनली अजितदादांच्या जनसंवाद यात्रेमध्ये जाऊन ही मुले भेटली. त्यानंतर CPंना चौबे साहेबांना अजितदादांनी कॉल करायला लावला आणि मग इथल्या पोलीस स्टेशननी नेक्स्ट डेला इमिजिएटली FIR घेतली. तर ही प्रोसेस अजिबात योग्य नाही आहे. कंपनीच्या इथं जर एम्प्लॉईज जर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला आले तर ती कंप्लेंट पहिल्यांदा घेतली गेली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये एम्प्लॉईजनी अमाऊंट पे केली 1-2 लाख जॉबसाठी. आणि त्यानंतर असे बरेच एम्प्लॉईज आहेत ज्यांची सॅलरी पेंडिंग आहे. आम्ही ज्यावेळी ॲक्च्युअल लिस्ट काढली तर आत्ता आमच्यापर्यंत जवळपास 70 एम्प्लॉईज असे आहेत ज्यांचे जवळपास 1 लाख 2 लाख अशी सॅलरी पेंडिंग आहे या कंपनीमध्ये. आणि ह्याची केस लेबरमध्ये पण रजिस्टर आहे. जर एवढी सॅलरी पेंडिंग असेल 70 एम्प्लॉईजची, विच गोज टू अबाउट 1 CR और मोर, तर अशा कंपन्यांवरती कारवाई कशी काय होत नाही. तर आता ही केस आता रिसेंटली आमची एक केस रिझॉल्व्ह झाली, तर आता आम्ही ही डेटाटेक लॅब्सची केस घेणार आहे. त्याच्यामध्ये हे जे 70 एम्प्लॉईज आहेत त्यांना कसा जस्टिस मिळेल आणि अशा कंपन्या ज्या एम्प्लॉईजचे सॅलरी पेंडिंग ठेवतात, त्यांचे डॉक्युमेंट्स पेंडिंग ठेवतात, त्यांच्या अगेन्स्ट आम्ही लेबर कमिशनरला एक सक्त कारवाई करायला लावणार आहे. प्लस पोलीस स्टेशनमध्ये पण ह्यांच्याविरुद्ध 2-3 गोष्टींमध्ये पैसे घेऊन जॉब देणं किंवा संघटित गुन्हा करणं अशा गोष्टींचा ह्यांच्यावरती गुन्हा नोंद झाला आहे. तर एम्प्लॉईजला पण आम्ही आता एक लिंक शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये एम्प्लॉईजनी तुमचे कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये असे अमाऊंट्स अडकलेले आहेत किंवा तुमचे FNF रिलिव्हिंग डॉक्युमेंट्स कुठं अडकलेत याचा एक सगळा आपण मोठा आढावा काढू आणि मग आपण लेबर मिनिस्टरकडे तो मांडू किंवा महाराष्ट्रात चाललं काय जर एम्प्लॉईजची सॅलरीज अशी होणार नसेल. आणि ह्या काही कंपन्या काही डबघायला आलेल्या नाहीत, त्या चांगल्या कंपन्या आहेत. फक्त एवढंच आहे की ह्या ओनर्सला ह्या सॅलरी क्लिअर करायची नाहीत. पण असं न होता आपण फोरम फॉर IT एम्प्लॉईजच्या माध्यमातून यांना कसा जस्टिस मिळवता येईल ह्याचा प्रयत्न करणार आहे. आणि IT एम्प्लॉईजला पण आम्ही एकच सांगू की तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी जागरूक राहायला लागेल आणि तुम्हाला संघटित व्हायला लागेल आणि ग्रुप्स असतील, फोरम असतील, यांच्यावर तुम्हाला नेहमी टचमध्ये राहायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा तुमचे हक्क काय आहेत आणि त्याच्यासाठी कुठं तुम्हाला आवाज उठवायचा आहे. धन्यवाद.